जरी कोण आलं तरी चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रेशो पाहायचा आहे. काल तुम्हाला जो प्रॉब्लेम आला होता तो प्रॉब्लेम आपण एकदा परत सॉल्व करतोय. जी इव्हिनिंगची बॅच होती त्या बॅचमध्ये तुम्हाला काल रेशो समजला नाही. तो आज फक्त एक पार्ट म्हणजे एक ॲडजस्टमेंट आहे, पण ती महत्त्वाची आहे. आणि ती जर तुम्हाला ॲडजस्टमेंट समजली तर तुम्हाला हा पूर्ण चॅप्टरचा रेशो समजतो. पहा, त्याच्यामध्ये दिलं होतं काय, कॅपिटल अकाउंट आपण तयार केलं होतं आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिटची टोटल, प्रत्येक पार्टनरची क्रेडिटची टोटल करायची. आपण क्रेडिटची टोटल केली. भावेशची क्रेडिटची टोटल आली होती 65,450 आणि चंद्राची टोटल आली होती 39,150. ठीक आहे. आणि डेबिटची टोटल त्यामधून जर मायनस केली 31,500 तर 33,950 ही कॅपिटलची अमाऊंट शिल्लक राहते, म्हणजे त्याला आपण बॅलन्सिंग फिगर म्हणू शकतो. ओके. त्यानंतर चंद्राची जी कॅपिटल अमाऊंट होती क्रेडिटची, त्याच्यामधून आपण डेबिटची टोटल जर मायनस केली तर 28,750 ही अमाऊंट आली. समजलं? पहा, आता या दोन्हींची जी बॅलन्स फिगर आहे त्याची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला अमाऊंट मिळते 62,600 रुपये. आता 62,600 हे दोघांची कॅपिटलची अमाऊंट आहे. कुणाची आहे? दोघांची. ओल्ड दोन पार्टनरची अमाऊंट आहे 62,600 आणि ती जी अमाऊंट आहे तो 4/5 शेअर आहे. ठीक आहे. टोटल कॅपिटल जितका आहे त्याच्यातला 4/5 शेअर आहे. म्हणजे आपण जर टोटल आपल्याकडे असं 5 पार्ट मध्ये प्रॉफिट असेल, आपण असे 5 पार्ट तयार करू प्रॉफिटचे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 झाले का? 3 3 6, एक कमी करू. ठीक आहे, 5 झाले. आता पूर्ण आपला किती प्रॉफिट आहे? एक प्रॉफिट आहे आणि त्याचे आपण 5 भाग केले. या 5 भागापैकी 4 भाग, 1 2 3 4, 4 भाग म्हणजे किती? 62,400. आपल्याला एक भाग माहित नाहीये, म्हणजे आपल्याला किती अमाऊंट माहित नाहीये? आपल्याला 1/4 अमाऊंट माहित नाहीये. बरोबर आहे का? 4/5 इतकी अमाऊंट आहे, म्हणजे आपल्याला 1/4 अमाऊंट माहित नाही. तर काय करा, क्वेश्चन मार्क द्या आणि पहा, लक्ष ठेवा. 62,600 रुपये, 62,600 हे किती भाग आहेत? 5 पैकी 4 भाग आहेत. 4 भाग आहेत. तर तुम्हाला एक भाग माहित नाहीये. एक भाग माहिती आहे का? जिथं माहित नाही तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, क्वेश्चनचं चिन्ह द्या. ठीक आहे. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सगळ्यात सोपं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसंही उत्तर निघतं. या दोन्हीचा जर गुणाकार केला 62,600 इंटू 1 डिवायडेड बाय 4 करा बरं. 4 1 जा 4, 4 1 जा 4, किती उरतात? 2. 4 पंचे 20 होतात. ठीक आहे. 4 पंचे 20 होतात. किती उरतात? 2. 4 पंचे 4 सक्क 24, 4 सक्क 24, 25 26, परत 2 उतर, 4 पंचे 20 आणि 0ला 0, म्हणजे किती अमाऊंट आली? 15,650. मग 15,650 हे कितवा भाग असेल? 1 भाग आहे. ठीक आहे. आपण 1 भाग आपल्याला माहित नव्हता. बरोबर आहे. म्हणजे पहा, 15,650 हा एक भाग आहे. मग हे सगळ्यांची टोटल केली तर आपल्याला पूर्ण प्रॉफिट मिळणार आहे. बरोबर आहे का? मग जर आपण 15,650 इंटू जर 5 केलं तर आपल्याला पूर्ण कॅपिटल मिळणार आहे. बरोबर आहे. पहा, 0ला 0, 5 5 25, 7चे 2 आले, 6 25 30 आणि 2 32ला 2, 8चे 3 आले, 25 27 28ला 8, 8चे आले 2, 5 1 5 आणि 2 7, म्हणजे 78,250 आपला टोटल प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे. किती टोटल कॅपिटल? टोटल कॅपिटल किती? ठीक आहे. इतकं कॅपिटल आपल्याला मिळालं. हे आपलं टोटल कॅपिटल आहे. हे म्हणजे 5 भाग आहेत. 5 भागाची ऍडिशन जरी केली तरी इतकी येते. इंटू 5 केलं तरी इतकं टोटल कॅपिटल मिळालं. आणि आपल्याला 4/5 माहिती, 4/5 हे दोघांचं कॅपिटल आहे, पहिल्या ओल्ड पार्टनरचं. आणि एक भाग कुणाचा आहे? हा हे भाग पहा, शेवटची जी आलिया आहे, आलियाचा एक भाग आहे, म्हणजे तिचा किती? 15,650 हा भाग आहे. बरोबर आहे. 15,650. आणि त्यांचा रेशो कसा होता या तिघांचा? 3:1:1 असा रेशो होता.
बरोबर आहे का? न्यू रेशो आपण काढला होता. म्हणजे हा शेवटचा भाग कुणाचा आहे? आलियाचा. 2 नंबरची पार्टनर आहे चंद्रा, तिचा किती भाग आहे? सेम आहे. म्हणजे तिची किती अमाऊंट असणार? 15,750. ठीक आहे. आणि पहिली जी पार्टनर आहे भावेश, सॉरी पहिला जो पार्टनर आहे भावेश, त्याचा किती भाग असणार? इंटू 3 करा ना त्याला. इंटू जर 3 केला तर किती होणार आहे? 0. 5 त्रिक 15ला 5 हातचा 1 आला. 6 त्रिक 18 ने 1 19. हात चालेल 5 त्रिक 15 ने 1 16 6 हात चला 1 3 1 3 आणि 46,950. आता या तिघांची जर टोटल केली आपण, तिघांची टोटल केली तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळायला पाहिजे. बघा करून. 5 त्रिक 15ला 5 आले. क्लिक एक होत नाही लवकर. 0ला 0. 5 त्रिक 15ला 5 हातचा 1 आला. 16. 22ला 2 हातचे 2 आले. 8 आणि 5 13, 13 आणि 5 18ला 8 हातचा 1 आला. इथं झाले 5 6 7. म्हणजे टोटल कॅपिटल 78,250 आलं का नाही? हा. शेवटच्या पार्टनरच्या 3 नंबरच्या पार्टनरचं म्हणजे आलियाचा हा भाग आहे. 2 नंबरचे पार्टनर जे आहे चंद्रा आणि 1 नंबरचा पार्टनर जो भावेश आहे त्याचा किती शेअर आहे इतका. म्हणजे आपल्याला अमाऊंट बॅलन्स फिगर कळाली. ठीक आहे. बॅलन्स कॅरी डाऊनची अमाऊंट आपण तिथं लिहित असतो. ठीक आहे. ही जी अमाऊंट निघाली 46,950 ती कुणासमोर लिहिली? भावेश. त्याच्यानंतर 15,750 ही चंद्राच्या कॅरी डाऊन समोर आणि 15,750 ही आलियाच्या कॅरी डाऊन समोर लिहिणार. समजलं का आता? 46,950. ठीक आहे. त्याच्यानंतर 15,650 आणि परत 15,650. ओके. आता 15,650 जी अमाऊंट आहे ते आपण कुठे लिहित असतो? कॅपिटल अकाउंटला लिहितो. बरोबर आहे. कॅपिटल अकाउंट तयार केलंय का आपण? इथे राईट साईडला लिहा कॅपिटल अकाउंट म्हणून. कॅपिटल अकाउंट शेवटी आपण बॅलन्स कुठे कॅपिटल ट्रान्सफर करत असतो? लेफ्ट साईडला. म्हणून तिघांचं नाव लिहा. पहिला कोण आहे? भावेश. किती अमाऊंट आली होती? 46,950. ठीक आहे. चंद्रा 15,750 आणि आलिया 15,650. हे आपल्याला टोटल अमाऊंट मिळाली. समजलं का आता कॅपिटलची अमाऊंट आपण कशी काढली? बॅलन्सिंग फिगर ही नाही आहे, लक्षात घ्या. हे बॅलन्स कॅरी डाऊनची अमाऊंट आहे. कोणती अमाऊंट आहे? बॅलन्स कॅरी डाऊन. आपण आणखीन टॅली केलीच नाही. आपण टॅली केली का नाही? आता इथून पुढे टॅली करा. जी साईड मोठी ती खाली या. एक एकाची करा. आलियाची फक्त डेबिट साईडला तुम्हाला अमाऊंट दिसते. किती आहे? 15,650. 15,750 हीच अमाऊंट इथं लिहा. 15,650. हा. आता इथं काहीच अमाऊंट नाही म्हणजे किती अमाऊंट घेतो आपण? तीच अमाऊंट घेत असतो वर. 15,650. 15,650. ओके. अरे आधी अमाऊंट लिही ना. आधी अमाऊंट लिहून घ्या ना इथं. आणि मग इथं काय नाव देणार आहे? बाय कॅश अकाउंट. त्याला काहीतरी नाव द्यावं लागतं. आता आपण बॅलन्स कॅरी डाऊन ब्रॉड डाऊन नाव देणार नाही, कारण ब्रॉड डाऊन सुरुवातीला असतं. कॅरी डाऊन आपण शेवटची अमाऊंट कॅरी डाऊन केलेली, फॉरवर्ड केलेली, त्याचा दुसरा इफेक्ट पण केला. आता जी अमाऊंटला आता आपल्याला तिथं नाव द्यायची त्याला कॅश अकाउंट नाही नाव द्या. बाय कॅश अकाउंट. आणि कॅश अकाउंट आपल्याकडे आहे. हे कॅश अकाउंट आहे. ठीक आहे. आता पहा, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 15,650 अमाऊंट आहे आणि नाव आहे कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या कोणत्या साईडला एंट्री होईल? डेबिट साईडला. तिथे लिहा टू आलियाज कॅपिटल अकाउंट. आलियाज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती? 15,650. समजलं का? डबल एंट्री झाली. आता एक आपण अकाउंट टॅली केलं, एक कॉलम टॅली केला. आता दुसरा कॉलम जो आहे चंद्रा, चंद्राची कोणती साईट जास्त येईल? क्रेडिटची टोटल आपण केली होती पहा इथं. किती होती? 39,150. आणि डेबिटची टोटल होणार नाही तितकी. 15,000 आणि 10,000 आहे फक्त. म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आहे. डबल डबल टोटल करण्याची गरज नाही. एक टोटल तुम्ही केली की परत ती अमाऊंट घ्या, कारण दुसरी अमाऊंट इथं कोणती ऍड झाली नाही. तितकेच अमाऊंट आहेत. म्हणजे 39,000
150, तीच अमाऊंट इथे लिहा 39,150. आणि इथं आता बॅलन्सिंग फिगर काढा. बॅलन्सिंग फिगर म्हणजे काय, रिकामी जागा भरा. जी तुम्हाला इथे अमाऊंट ऍड करायची ती काढा, किंवा याच्यामधनं हे दोन्हींची टोटल करून मायनस करा, त्याला म्हटलं जातं बॅलन्सिंग फिगर. आलं लक्षात. किती अमाऊंट राहील, 13,000 राहते. कॅल्क्युलेशन आपण कालच केलं होतं, 13,000 राहते. ठीक आहे, परत करून बघा वाटलं तर. आता जी 13,000 बॅलन्स राहतं त्याला आपण काहीतरी नाव देतो. काय नाव देणार आहेत, एकच अकाउंट आपल्याला शिल्लक आहे ना, कॅश. मग इथं कॅश अकाउंट नाव द्या, टू कॅश अकाउंट. आणि डेबिट साईडला टू ने सुरुवात करतात म्हणून टू कॅश अकाउंट. पहा, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला कॅशचं नाव, मग कॅशच्या क्रेडिट साईडला कोणाचं नाव, पार्टनर्स कॅपिटलचं. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आल्या बाय कुणाचं बॅलन्स आहे ते, चंद्राचं, म्हणून चंद्राच कॅपिटल अकाउंट. चंद्राज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती आहे, 13,000. समजलं. आता पहा, दोन आपण कॉलम टॅली केलेले आहेत, दोन पार्टनरचे कॉलम टॅली केले. आता राहिला फक्त एक पार्टनर भावेश. भावेशची कोणती साईड जास्त येईल तुम्हाला, कोणती वाटते. डेबिटला 46,950 आणि 31,500 रुपये अमाऊंट आहे, म्हणजे 76-77च्या पुढे अमाऊंट काहीतरी जाईल. 70-76-77च्या पुढे जाणार आहे. आणि डेबिटला तितकी आहे का अमाऊंट, डेबिटची आपण टोटल केली होती, सॉरी क्रेडिटची टोटल केली होती आपण 65,450 अमाऊंट होती क्रेडिटची, आणि डेबिटची टोटल जास्त आहे. मग डेबिटची टोटल खाली घ्या, किती अमाऊंट येईल पहा. इथं 50ला 50, 9 5 14ला 4, हातचा 1 आला, 7 7 आणि 1 होतात 8, आणि इथं 78,450. 78,450 अमाऊंट आली. ही अमाऊंट इथं घ्या, 78,450. समजलं. आता ह्याची बॅलन्स फिगर किती राहते सांगा बरं, किती राहते, 13,000. आणि कॅश अकाउंटच्या समोर 13,000, कारण जिथं जी जागा तुम्हाला शिल्लक राहते, जी अमाऊंट राहते, त्याला आपण कॅश अकाउंट नाव देतो. समजलं. मग आता पहा, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला कॅशचं नाव आहे, मग कॅशच्या कोणत्या साईडला एंट्री होईल, डेबिटला. कॅशच्या डेबिट साईडला टू कुणाचं नाव लिहिणार, भावेशचं. भावेश कॅपिटल अकाउंट. किती अमाऊंट, 13,000. समजलं का, म्हणजे तुम्हाला एंट्री समजतात. कॅल्क्युलेशन समजलं का, परत सांगतो, कॅल्क्युलेशन समजलं का, समजलं सगळ्यांना. आता काही डाऊट नाही, परत एकदा सांगतो. पहा, आपल्याकडे रेशो किती होता, न्यू रेशो होता 3:1:1. आपण काढला होता, आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ते देखील मी सांगितलंय की तसं रेशो नवीन कसा काढायचा. तुम्हाला दिलेला असतो ओल्ड रेशो, आणि नवीन पार्टनरचा शेअर दिलेला असतो, त्याच्यातून बॅलन्स ऑफ 1 काढावं लागतं, आणि बॅलन्स ऑफ 1 मधून तुम्हाला नवीन रेशो काढावा लागतो 3 पार्टनर्सचा. आलं लक्षात. मग 3 पार्टनर्सना न्यू रेशो हा होता, न्यू पार्टनर्स रेशो. म्हणजे जर भविष्यामध्ये त्यांना प्रॉफिट झाला तर 3 रुपये पहिल्या पार्टनरला मिळणार, 1 रुपया दुसऱ्या पार्टनरला मिळणार, आणि राहिलेला 1 रुपया हा तिसऱ्या पार्टनरला मिळणार. मग त्यांना जसं भविष्यामध्ये प्रॉफिट मिळणार आहे ना, तसंच त्यांचं कॅपिटल असलं पाहिजे, म्हणून आपण नवीन प्रॉफिट रेशोनुसार हा त्यांचं कॅपिटल डिस्ट्रीब्यूट करतोय. पहा, म्हणजे आता 3 भाग जे आहेत हे भावीचे आहेत, हे 1 2 आणि हे 3. हे 3 भाग जे आहेत ना, हे कुणाचे आहेत, भावेशचे. ठीक आहे, हे 3 भाग. हा एक जो भाग आहे, हा एक भाग कुणाचा आहे, चंद्राचा. आणि हा जो एक भाग शिल्लक आहे राहिलेला, तो कोणाचा आहे, नवीन पार्टनर म्हणजे आलियाचा. आलियाने इतके रुपये आणलेत, तुम्हाला दिसते आलियाच्या पहा कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि आलियाच्या क्रेडिट साईडला 15,650 अमाऊंट दिसते. म्हणजे क्रेडिट द गिव्हर, तिने तितकी अमाऊंट आपल्याला दिलेली आहे, आपल्याला म्हणजे बिझनेसमध्ये दिलेली आहे. समजलंय का. मग आता चंद्राचं बॅलन्स देखील तितकंच पाहिजे. मग चंद्रानं काय केलं होतं पहा, चंद्राची अमाऊंट जास्त होत होती म्हणून तिला आपण परत केलेली आहे. चंद्राची अमाऊंट 39,150 बॅलन्स फिगर जर काढलं तर किती होत होती, तिची 28,000 होत होती, 28,650 अमाऊंट होत होती, जास्त होत होती. मग त्याच्यातून आपण जे बॅलन्स फिगर मायनस केली तर 13,000 रुपये तिला परत केले आपण. म्हणजे तिथे कॅपिटल सध्या किती शिल्लक आहे, 15,650 शिल्लक आहे. राहिलेले पैसे परत केले. आणि भावेशचं जर आपण पाहिलं, भावेशची कॅश कमी पडत होती 13,000, कारण भावेशचं कॅपिटल किती पाहिजे होतं, 46,950 पाहिजे होतं, पण 13,000 कमी पडत होते, म्हणून भावेशने आपल्याला 13,000 दिलेले आहेत. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला एंट्री झाली 13ची,
आणि भावेशच्या क्रेडिट साईडला एंट्री झाली, क्रेडिट द गिव्हर म्हणून. समजलं का? आता हा 4/5 भाग आहे 62,600, ही दोघांची कॅपिटलची टोटल आहे. दोघांची कॅपिटलची टोटल किती आहे? 62,400. आणि 4/5 भाग आहे म्हणजे 5 रुपयातील 4 रुपये आहेत. हे लक्षात ठेवा. हे किती? 5 रुपयातील 4 रुपये आहेत आणि हे 5 रुपयातील 1 रुपया आहे. 5 रुपयातील 1 रुपया आपल्याला काढायचा आहे. पहा, हे जर 4 रुपये असतील तर 1 रुपया किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, प्रश्न विचारा आणि तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. याचा आणि एकचा गुणाकार. आता बेस जर सेम असेल तर बेस आपण कट करतो, तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी. पहा, 1 आणि याचा जर गुणाकार केला तर तितकीच अमाऊंट येते आणि डिवाइड बाय 4 केला तर तुम्हाला 1 भाग मिळतो. मग 1 भाग किती मिळाला तुम्हाला? 15,650 1 भाग मिळाला. हा 1 भाग कुणाकुणाला मिळणार आहे? कुणाकुणाचा 1 भाग? 2 पार्टनरचा, आली आणि चंद्रा. 2 आणि 3 नंबरचे जे पार्टनर आहेत, आली आणि चंद्राचे तितके भाग आहे. मग आता भावेशचा किती? त्याच्या तिप्पट आहे. म्हणजे 3 ने काय करा, या भागाला 3 ने मल्टिप्लिकेशन करा ना फक्त. आपण खाली केले कॅल्क्युलेशन त्याचं. 15,650 इंटू 3 जर केलं तुम्ही तर तुम्हाला कुणाचा भाग मिळणार आहे? भावेशचा 46,950 अमाऊंट मिळते. 46,950. ओके, ही अमाऊंट तुम्हाला मिळते. म्हणजे जे आलिया आणि चंद्राचा भाग आहे, आलिया आणि चंद्राचं जितकं कॅपिटल आहे त्याचे 3 पट कॅपिटल भावेशचं आहे. आणि सगळ्यांची जर टोटल केली तर आपल्याला 5 भाग मिळतात. असे 5 भाग डिवाइड करून. आणि सगळ्यांची टोटल म्हणजे पूर्ण कॅपिटल असतं आपल्याला. त्या तिघांची टोटल कॅपिटलची म्हणजे आपलं पूर्ण कॅपिटल असतं. समजलं का? कुणाला आता काही डाऊट नसाय पाहिजे. ठीक आहे. आणि ज्यांना समजलं नाही त्यांनी प्रयत्न पूर्ण करायचा आहे. म्हणजे परत प्रॅक्टिस करा, परत सॉल्व करा, मनाने सॉल्व करा. येत नसेल तर फक्त मी सांगितलेलं बघा आणि आता हे पूर्ण तुम्ही लिहून घ्या. तुमच्या वहीमध्ये नवीन येणं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. ठीक आहे, थँक्यू. अरे काय झालं याला?